साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। निजाम काळात हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा एसटी आदिवासी म्हणून उल्लेख असल्याने हैदराबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील बंजारा समाज आक्रमक झाला असून त्याचे पडसाद सोलापुरात पाहायला मिळाले। सोलापूर शहराने जिल्ह्यातील बंजारा समाज एकवटला असून 25,000हून अधिक समाज बांधव मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर आले आणि त्यांनी निवेदन दिले। बंजारा समाजाला सोलापुरात मराठा समाजाने सुद्धा पाठिंबा दिला आहे। सोलापूरमध्ये बंजारा समाजाच्या बांधवांनी एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी भव्य मोर्चा काढला। बंजारा समाजाने पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटीमध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी युवराज राठोड यांनी केली। या बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या वेळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपला पाठिंबा दर्शवला। संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला हैदराबाद गॅझेट लागू करायला भाग पाडले आणि त्याच गॅझेटच्या माध्यमातून मराठा समाजासह बंजारा समाजालाही त्यांच्या नोंदी मिळायला फायदा होत आहे आणि त्यामुळे अखंड मराठा समाज शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने बंजारा समाजाच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। या शिष्टमंडळात अखंड मराठा समाजाचे रवी मोहिते, महेश घाडगे, रविकांत भोपळे, ॲडव्होकेट गणेश कदम, पोपट भोसले, विकास कदम यांचा समावेश होता। यावेळी कर्नाटक बंजारा समाजाचे धर्मगुरू जुगनू महाराज, विजापूरचे आमदार देवानंद चव्हाण, आमदार राजेश राठोड, आमदार हरिभाऊ राठोड, सुभाष चव्हाण, युवराज राठोड, मेनका राठोड, नाम पवार, युवराज चव्हाण, युवराज पिंटू चव्हाण, अश्विनी चव्हाण, शैलजा राठोड, संतोष पवार, लाला राठोड, विजय राठोड, अलका राठोड, अशोक चव्हाण, माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, सूरज जाधव, विजय उमाकांत राठोड, सिद्धराम राठोड यांचा समावेश होता। बंजारा समाजाच्या बांधवांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त केले।